सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी क्रमांक 451। येता अर्जुन मने कटकटा उभा गेला मारिला संकटा म्हणून आळविला तो खटा वाईला। त्यावेळी अर्जुन म्हणाला, अरे मागील संकटाला भिवून मी असे संकट प्राप्त झाले, हे अनिष्ट रूपाने प्रगट झाला। देवीची कठीण बोल्या सतुटी अर्जुन होईल ही पुष्टी म्हणून सवेची मने किरीटी पर्यान एकसे। आपल्या या कठोर भाषणाने अर्जुन भिन्न होऊन जाईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले, हे अर्जुना, ह्यात दुसरीही एक गोष्ट आहे। तरी आताची संहार वावरे तुम्ही पांडवासे बाहिरे तेथ जाता आता धनुर्धरे सावरिले प्राण। आता जो संहार होणार आहे या संहाराच्या बाहेर तुम्ही पांडव राहणार आहात, तुमचा संहार होणार नाही हे विचार ऐकताच अर्जुनाच्या जीवामध्ये जीव आला। होता मरण महामारी गेला तो मागोला सावधी झाला मग लागला बोला चित्त देऊ। अर्जुन मरण रूपी महामारी मध्ये सापडलेला होता तो पुन्हा सावध झाला आणि श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे एकाग्रतेने लक्ष देऊ लागला। ऐसे मनी जत आहे देवे अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे येर जाना मी अवघे सरलो ग्रासू। त्यावेळी देव म्हणाले, अर्जुना तुम्ही पांडव माझे आहात असे जाणावे, तुमच्या बाजूनी इतर सर्वांचा ग्रास करण्यासाठी मी तयार झालो आहे। वज्रानळे प्रचंडी जैसे घापे लोनियाची उंडी तैसे कहे माझी आतोंडी तुआ देखिले जे। प्रलय कालाच्या प्रचंड प्रज्वलित अग्नीमध्ये लोण्याचा गोळा घातल्यावर तो जसा नाश पावतो त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिले आहेस। तरी तया माझारी काही भरबसेसी उरले नाही ये वायाची सैन्य पाही वल्की जत आहाती। श्रीकृष्ण म्हणतात, यावरून निश्चितपणे तू समज की या जगापैकी काही शिल्लक राहणार नाही। हे सर्व सैन्य जय मिळवण्यासाठी व्यर्थ विनंती करीत आहे। ऐसी तुरंगाची संपदा करीत महाकाळेची स्पर्धा वाटी वेचून या मादा वघळले जे। आपल्या प्रक्रमाच्या अहंकारावर ते आरूढ झालेले आहेत, त्याकडे चतुरंग सैन्य असल्यामुळे तो महाप्रलय काळाशी स्पर्धा करत आहे असे अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणत आहेत। मनती सृष्टीवारी सृष्टी करू अनवाहोनी मृत्यूचे मारू आणि जगाचा भारू घोटूया। ते महायोधे म्हणतात, या सृष्टीनंतर आम्ही दुसरी सृष्टी निर्माण करू, पेजेने मृत्यूला मारून टाकू आणि जगाचा संहार करू। पृथ्वी सगळीची लीळू आकाशावरची आवरी जाळू का बाणवरी खिळू वरयाते। सर्व पृथ्वी गिळून टाकू, आकाशात वरच्या वर जाळून टाकू, बाणाने वाऱ्याला हलू देणार नाहीत। हे जे मिळोनिया मिळे कुंधती वीरव्रतीचे बळे जयावरी गद दळे वाखानी जताती। हे सर्व सैन्याने समुदाय जमून आपल्या वीरव्रतींना आधारे हे अहंकाराने गुरगुरत आहेत। तसेच आपल्या जवळ असलेले गजदळ यमावर देखील विजय प्राप्त करू शकते असे वर्णन करीत आहेत।
बोलहती राहुनी तिखाट दिसती अग्नी परिसदा सट मारकपणे काळकूट मयूर म्हणत. हे यांचे बोलणे शस्त्रापेक्षाही अतिशय तीक्ष्ण आहे, अग्नीपेक्षाही जादा दाहक आहे. या शब्दांच्या मारकपणाची जर काळकूट विषाशी तुलना केली तर काळकूट विषाला देखील मधुर म्हणावे लागेल. तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जान मोकळीचे पेडवाळे आगाची त्रिचे पुतळे वीर हे देखे. परंतु हे गंधर्व नगरीचे लोक जसे पोकळीचे भेडोळे अथवा चित्रातील पुतळे असावेत त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज. हा गामृग जळाचा पूर आला दळ नवे कापडाचा साप केला या शृंगारुनिया घाला मांडलिया पै. ज्याप्रमाणे मृग जलाला पूर यावा असे हे सैन्य आहे, अथवा कापडाचा सर्प करावा अथवा शृंगारू मांडून बुडलेल्या बाहुल्या असाव्यात त्याप्रमाणे सर्व योद्धे आहेत. हे रचष्टाविते हे बाळ ते मिया मार्गाची ग्रासिले सकाळ आता कोलेरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती. श्रीकृष्ण म्हणतात, हे बळ यांना हालचाल करावी ते हे सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकलेले आहे. आता हे सैन्य कुंभाराने केलेल्या पुतळ्याप्रमाणे निर्जीव आहे. अर्जुना, हालविती दोरी तुटाली तरी ती खांबावरील भाऊली भाला तेने ओटिली उथलोनी पडती. काळसूत्री बाहुल्यांना हलवणाऱ्या दोरी तुटली तर कोणीही त्या बाहुल्यांना हलविले तरी त्या तशाच उलथून पडतात असे श्रीकृष्ण भगवान म्हणतात. तैसा संन्याचा या बघा मोडता वेळून लगे पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई. अर्जुन म्हणतात, ज्याप्रमाणे सैन्याचा हा पोकळा आकार मोडताना थोडा देखील वेळ लागणार नाही म्हणून आता लवकर उठ आणि शहाणा होऊन युद्धात सज्ज हो. वाग्रो ग्रह सानिचिनी अवसरे घातले मोनास्त्र एक सरे मग विराटाचनी महावेडे उत्तरे आसन्नुनी. विराट राजांच्या गायी हरण करण्यास जेव्हा कौरव मस्त देशात आले होते त्यावेळी सर्व सैन्या मोहनास्त्र घालून विराटांच्या अतिशय भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे तू हरण करविशील. आता हे त्याहुने नीट निपटारे झाले निवटी आई तेरन पडिले घेई शरी पूजिंतिले एकलेनी अर्जुने. आता तर कौरव त्यापेक्षाही तेजहीन झाले आहेत. त्यात आयत्या युद्धात प्रसंगीही आला आहे तरी तो त्यांना मार आणि एकट्याने अर्जुनाने सर्व क्षत्र जिंकले आहेत असे यश मिळव. आणि कोरडे यशही नोहे समग्र राज्यही आले आहे तो निमित्त मात्रही होय सव्यसाची. आणि हे यश केवळ कोरडे नसून त्याचबरोबर सर्व राज्याचीही प्राप्ती तुला होईल. अर्जुना, तू या युद्धासाठी केवळ निमित्त कारण आहेस. द्रोणाचा पाडूकारी भीष्माचे भयनधारी कैसे करणावरे परजुन म्हणे. तो द्रोणाचार्याचा परवा करू नकोस, भीष्माचार्यांचे बळ बाळगू नकोस, तर कर्णाचे शास्त्र असे हलवून असे म्हणू नकोस. कोण उपाय जयद्रथा की जय हे न चिंतू चित्त तुझे आणि काही आधी जय जय नावानी लेविर. जयद्रथाला मारण्यासाठी कोण उपाय करावा याचेही चिंतात चिंतन करू नकोस. आणखी इतर हे नामांती कसे वीर आहेत तेही एक एक अवघे चित्रीचे सिंहाडे मानावे जैसे ओलोनी हाते लावे पुसोनिया. हे सर्व भिंतीवर काढलेल्या चित्राप्रमाणे
सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे मान आणि जणू काही ते ओल्या हाताने सहज पुसून घेण्यास योग्य आहे असे तू समज. यावरी पांडवा काय सायुधाचा मेळावा, हा अभ्यासू गावघा एरग्रासिले मिया. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, यापेक्षा युद्धासाठी दुसरा कोणता बरे समुदाय शिल्लक आहे. या संपूर्ण मिथ्या असा अभ्यास आहे. खरे तर ते त्यांना पूर्वीच ग्रासून टाकले आहे. तेव्हा तू देखिले हे माझी आवदनी पडिले, तेव्हाची त्याचे विचारले आता रीती सोपे. तेव्हा तू माझ्या विशाल तोंडामध्ये हे सर्व गेलेले पाहिलेस, तेव्हाच त्यांचे आयुष्य संपलेले आहे. हे आता पोकळ रिकामा सोपट्याप्रमाणे राहिलेले आहेत. म्हणून वहीला उठी मिया मारिले तुनी वाटी, नरी घे शोक संकटी नाथिलिया. म्हणून आता लवकर उठ, मी ज्यांना आधीच मारलेले आहे त्यांना तू युद्धात संहार कर आणि खोट्या शोक संकटात पडू नकोस. आपणची आडखिळा की जे तो कौतुके तैसा, विधोनी पाडी जे तैसे देख का तुझे निमित्त मात्र आहे. आपणच निशाण उभे करावे आणि आपणच त्याला कौतुकाने भेटून पाडावे. त्याप्रमाणे हे सर्व वीरांचा नाश करण्यासाठी तू मात्र निमित्त आहेस. बापा विरुद्ध जे झाले ते उपजवायची वाघे नेले, आता राजशी संचले यश तू भोगी. बा अर्जुना, तुझ्या विरुद्ध जे जे काही घडले आहे ते उत्पन्न होताच वाघाने नेले असे समज. आता राज्यासह यश संपादन करून त्याचा तू उपभोग घे. सावियाची अतत होते आणि बळीये जगी दुर्मता, ते वधिले विषत वायासून लागता. तुझे भाऊ बंध स्वभावतच अहंकाराने फुगून गेले होते, तसेच ते जगामध्ये बलवान आणि मधाने उत्पन्न झाले होते. त्यांना मी कष्ट न करता सहजपणे नाहीसे केले. ऐसी या गोष्टी विश्वासांच्या वाकपटी, लिहून निघाले किरीटी विजयी होई तू. अशा प्रकारच्या या गोष्टी जगांच्या वाचरूपी पटावर अर्जुना तू लिहून ठेव आणि विजयी हो. ऐसी आवगीची हे कथा तया पूर्ण मनोरथा, संजय म्हणे सांगे गुरुनाथा ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे सर्व कथा त्या मनोरथ पूर्ण झालेल्या कुरु देशाच्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला सांगत होते. मग सत्य लोकासी गंगा जळा, सुटली आवाजत खळाळा, तैसी वाचा विशाळ बोलता तया. मग त्या सत्य लोकांपासून गंगेचे पाणी सुटल्यावर खळखळ वाहत असे, खाली येत असते. त्याप्रमाणे श्रीकृष्ण गंभीर वाणीने बोलत असता खळखळ असा ध्वनी निर्माण होऊ लागला. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे, का घुमघुमीला मंदराचळे श्रीराभी जैसा. किंवा प्रचंड मेघांचे लोट एकाच वेळी गटागटा करत, अथवा त्यावेळी समुद्र मंथन झाले, त्यावेळी श्रीराभी जसा मंदिरा जलांच्या रवीने दणदणानून जात होता. तैसे गंभीर मानांदे हे वाक्य विश्वस्कंदे, बोलिले आगाधे अनंत रूपे. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाचा मूळ कारण अनंत रूप धारण करणारे श्रीकृष्ण भगवान गंभीर वाणीने हे वाक्य बोलले. ते अर्जुना मोठके केले आणि सुख की भय दुनावले, हे नेनो परी कापिनले सर्वांगा तयाचे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अर्जुनाने थोडेसे ऐकले तोच सुखाचा अथवा भीतींचा दुप्पट जोर वाढला. तो समजत नव्हते, परंतु त्याने सर्व शरीर कंपायमान होत होते एवढे खरे होते. सखोलपणे वळली मोठा
तैसेची जोडले कर संपुष्ट आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. तो आपल्या पायापर्यंत लवला हाताने संपुष्ट जोडले आणि वेळोवेळा श्रीकृष्णाच्या चरण कमलावरची मस्तक ठेवू लागला. देवीची काही बोले जाया तव गळा बुजलाची ठाये. हे सुख ही भय होय हे विचारा तुम्ही. जो काही बोलणार तोच त्याचा कंठ दाटून आला आणि हा सुखाचा आविष्कार आहे का भयाचा आविष्कार आहे तेच तुम्हीच त्याला विचारा. परी तेव्हाची देवचेनी बोले अर्जुन ऐसे जाहाले मी या पदावरुणी देखिले श्लोकाचिया. परंतु श्रीकृष्णाच्या वचनाने अर्जुनाने अशी व्यवस्था झाली की ते लोकातील अर्थावरून मी म्हणत आहे. मग तैसाची भेन भेना पुढती जोरावनी चरणा मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. नंतर तो अर्जुन तसाच भीत भीत पुन्हा एकदा नम्रपणे चरण कमलाला नमस्कार करून म्हणाला, महाराज तुम्ही तसेच बोलणार आहात ना. ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्राशी जे तो माझा खेळू. हा बोलू तुझा किर ढळू म्हणून मी अर्जुन मी सर्वांचे रक्षण करणारा काळ आणि सर्वाचा नाश करणे हा माझा लीला विलास आहे. हे तुझे बोलणे आम्ही अढळ खरे मानून असे अर्जुन श्रीकृष्णाला विचारत होते. परी तू आजी काळे आजी स्थिती या वेळे ग्रासी जे हे न मिळे विचारासी. परंतु देवा तुम्ही हे काळ आहात त्यांनीच आज जगाचे पालन करणाऱ्या वेळे जगाचा संहार करावा हा गोष्ट मला पटत नाही. ऐसे अंगीचे तारुण्य काढावे कैसे नवे वार्धक्य आणावे म्हणून करू मनसी ते नवे बहुत करोनी. अंगात भरलेले तारुण्य बाहेर कसे काढावे नसलेले वार्धक्य असे कसे आणावे ह्या गोष्टी जर होणार नाही तर तू या स्थिर कालात संहार करू म्हणतोस तर ते होणे शक्य आहे का. पै तुझ खंडिता काळा तिजी वेळा ह्या तिनी परी सबळा पुलिया समयी. श्रीकृष्ण म्हणतात, हे अनंता दिवसाचे 4 प्रहर न भरता मध्येही सूर्य कधीच मावळला आहे. हे देवा अखंडित असे आढळ काळ आहात त्या आपणास उपत्ती स्थिती आणि लय आहे त्या वेळा आपापल्या अवस्थेत सामर्थ्यशाली आहेत. जे वेळी जल लागे उपत्ती ते वेळी स्थिर प्रलय हारपती आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रलयो. ज्या वेळेस उपत्ती होऊ लागते त्यावेळी स्थितींचे प्रलय हरपून जातात आणि स्थितींच्या काळात उपत्तीचा नाश मिरवित नाहीत म्हणजे नसतात. पाठी प्रलयाच्या वेळे उपत्ती स्थिती मावळे हे काय सेनेही न ढळे अनाधी ऐसे. प्रलयाच्या वेळेस उपत्ती व स्थिती या दोन्हीचा लय होतो आणि कशानेही बदलू शकत नाही. या अवस्था अगदी अनादी कालापासून आहेत. म्हणून आजी तव भरे भोगे स्थितीवर जिजत आहे जगे येथ ग्रास सीतून हे न लगे माझ्या जीवी. म्हणून आज हे जग स्थितींचा उपभोग घेण्याच्या भरात असता या काळी तू जगाचा संहार करशील हे मनाला पटत नाही. तव संकेते देव बोले आगा या दोन्ही सैन्याची भरण पुसले ते प्रत्यक्षशी तू दाविले येर यथा काळे जाण. तेव्हा खुनेने देव म्हणाले, अर्जुना फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे हे मी तुला प्रत्यक्ष दाखवले आहे. त्याप्रमाणे हे नष्ट होईल बाकीचे जग यथाकाळी नष्ट होईल हे तू जाण. का संकेती जवळ अनंता वेळू काढला बोलता तव अर्जुने लोक मागोता देखिला यथास्थिती.
हा संकेत दाखवण्यास आनंद जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. मग म्हणत से देवा तू स्त्री विश्व लाघवा, जग आला हा अवघा पूर्वस्थिती पुढती. अर्जुन म्हणाला, हे देवा, तू विश्वरूपी लीला नाटकाचा सूत्रधार आहेस. या योगाने हे संपूर्ण जग पूर्वस्थितीला प्राप्त झाले आहे. परी पडलिया दुःख सागरी, तू काढीसी काजया परी. हे कीर्ती तुझ्या श्रीहरी आठवित असे. हे श्रीहरी, हे श्रीकृष्णा, भक्त दुःख सागरात पडल्यानंतर तू त्यांच्या प्रकारे त्यांना वर काढतोस. या तुझ्या कीर्तींचे मी स्मरण करत आहे. कीर्ती आठवित वेळोवेळा, भोगीत सेमा सुखाचा सोहळा. तेत हर्षामृत कल्लोळावरी लोळत आहे. पुन्हा पुन्हा तुझ्या कीर्तीचे स्मरण करीत असताना महासुखांचा सोहळा मी उपभोगीत आहे आणि त्या आनंद सागरात लाटेवर लोळत आहे. देवाजी आले पणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग. आणि दुष्टतया भंग अधिकाधिक. देवा, हे जगत जिवंत राहिल्यामुळे तुझ्या विषयी प्रेम ठेवून सुखाने राहते आणि हे दुष्ट आहेत ते त्यांचा तुम्ही नाश करता, हे मला समजले आहे. हे त्रिभुवनाची राक्षसा, भया महाभय तू हशिकेशा. म्हणून पळता ती दाही दिशा पेलीकडे. हे हशिकेशा, त्रिभुवनातील राक्षसांना तू मोठ्या भयरूप आहेस, म्हणून ते राक्षस दाही दिशा पळत असतात. येथ सुर नर सिद्ध किन्नरा, किंभावना चराचर. ते तुझ मनोनी हर्ष निभर नमस्कारित सती. बाकीचे जे देव सिद्ध किन्नर किंभावना चराचर तुला पाहून भयाने निर्भय होतात आणि तुला नमस्कार करतात. येथ का कवना कारणा, राक्षस हे नारायणा. न लागतीची चरणा पळते झाले. हे नारायणा, हे श्रीकृष्णा, जे राक्षस आहेत ते कोणत्या कारणामुळे तुझ्या चरण कमलांना नमस्कार न करता पळून गेले आहेत. आणि हे काय तू ते पुसावे, येथुले अम्मासी जाणावे. तरी सूर्योदयी राहावे कैसे नीतमे. खरोखर हे तुला विचारायले पाहिजे का? एवढे तर आम्हाला देखील समजते की सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधकार कसा बरे राहू शकेल. जी तो स्वयंप्रकाशाचा घरू आणि झाला मासी गोचरू. म्हणून या निराचरा केरू फिटला सहजे. तू स्वयंप्रकाशमान आहेस आणि तुमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहे. म्हणून रात्री संहार करणाऱ्या राक्षसाचा केर सहजपणे झाडला गेला आहे. हे तुले दिवस आम्हा काही ने नव्हेची श्रीरामा. आता देखत से महिमा गंभीर तुझा. हे श्रीरामा, हे श्रीकृष्ण, इतके दिवस तुझ्या विषयी आम्ही काही जाणत नव्हतो. आता मात्र तुझा महिमा आम्ही जाणत आहोत. तेथोनी नाना सृष्टीची आवेळ, पसारसी भूत ग्रामाची आवेली. तयाम ब्रह्माची वाली देविकी इच्छा. त्याच्यापासून अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणी मात्रांना वेली सर्वत्र पसरतात. त्या मायेने आपली श्रेष्ठ इच्छा प्रसवली आहे. देवनी सीमा तत्व सदोदितु, देवेनी सीम गुणानंतु. देवनी सीम साम्य सततो नरेंद्र देवाचा. हे देवा, आपण अमर्यादित अबाधित तत्वरूप असून आपले अस्तित्व सर्व काळ त्रिकाल बाधिक आहे. आपण अंतरहित आहात. आपल्या गुणांची गणती करता येणार नाही. आपण प्रतिबिंब बंधरहिता सर्व समभावाला प्राप्त झालेले देवाचे देव आहात. जी तू त्रिजगीचे ओलावा, अक्षर तू सदाशिवा. तुझी
सत देवा तयाही अतीत हेतू. हे देवा, तू संपूर्ण त्रिलोक्याचा जिव्हारा आश्रय आहेस. तू सदैव कल्याण स्वरूप असून तू नाश विकाररहित आहेस. तूच सत आणि असतही तूच आहेस आणि त्याच्या पलीकडेही तत्व तेही तूच आहेस. तू प्रकृती पुरुषाची आदी, जी महतत्वा तूच अवधी. स्वयं तू अनादी पुरातन तू. हे देवा, प्रकृती पुरुषांची मूळ अधिष्ठान आहे. महत्व तत्वांची शेवटची मर्यादाही तूच आहेस. तू स्वतः अनादी पुरातन असा आहेस. तू सकळ विश्व जीवना, जीवाची तू निधाना. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. अर्जुन म्हणतात, हे देवा, तू सर्व विश्वांचे जीवन आहेस. तूच सर्व जीवाचा आश्रय आहेस. भूत भविष्याचे ज्ञानही तूच आहेस. जी श्रुतीची आलोचना, स्वरूप सुख तुझी अभिन्ना. त्रिभुवनाची आयतना, आयतन तू. श्रुतीच्या नेत्राच्या ज्या स्वरूपापासून सुख प्राप्त होते तेही तूच आहेस. तू विश्वाशी अभिन्न आहेस. त्रिलोक्याचा आधारभूत आहेस. जी माया ती देखील तूच आहेस. म्हणून जी परमा, तू ते म्हणजे महाधाम. कल्पाती मद ब्रह्म, तुझ माझी रिगे. म्हणून हे देवा, तुला परम महाधाम असे म्हटले आहे. ज्यावेळी कल्पाचा शेवट होतो त्यावेळी माया तुझ्या स्वरूपात लय पावते. किंबहुना तू देवे विश्व विस्तारिले आहे अवघे. तरी अनंत रूपाला नावे कवने तू ते. किंबहुना अधिक काय सांगावे, तूच हे संपूर्ण जग विस्तारलेले आहेस. तुझी ही अनंत रूपे आहेत, त्याचे वर्णन कोण बरे करू शकेल. जी काय एक तू नवसी, कवने एकी ठाई नससी. हे असो जैसा हासी, तैसासी नमो. हे देवा, तू काय एक नाहीस, तू त्याच नाहीसा. अशी या विश्वामध्ये कोणतीही गोष्ट नाही. तू कोणत्या ठिकाणी नाहीस. तू असा आहेस तसा तुला माझा नमस्कार असो, नमस्कार असो. वायू तू अनंता, यम तू नियमिता. प्राणीगणी वसता, अग्नी तू अनंता ह्या वायू आहेस. नियमन करणारा यम आहेस आणि प्राणी मात्रांच्या ठिकाणी जठर अग्नीच्या रूपाने जो आहे तेही तूच आहेस. वरुण तू सोमा, तू ब्रह्म. पितामही परम, आदि जनक तू. हे देवा, तू वरुण आहेस, सोम आहेस. संपूर्ण विश्वाचा उत्पन्न करणारा ब्रह्मदेवही आहेस. जगाचा पितामह ब्रह्मदेव याचीही पिता म्हणजे विश्वाचा प्रतितामह आदि जनक खरोखर तूही आहेस. रामकृष्ण हरी.